हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता इथे ना ब्रेकफास्टचा टाईम झालेला होता. सकाळचे वाजलेले होते 9 आणि 9 वाजता मग मुलांना ब्रेकफास्ट द्यायचा होता. तर मी इथे चण्याचं सलाद बनवलेलं आहे ब्रेकफास्टसाठी. तर इथे छानपैकी मी कच्चे चणे घेतलेले आहे भिजवलेले. माझ्याकडे मोड आलेले चणे नव्हते तर मग मी तेच घेतले आणि त्यामध्ये छानपैकी काकडी, टमाटर, गाजर चिरून टाकून घेतलं. तिखट, मीठ, मसाले वगैरे थोडे टेस्टसाठी आणि थोडा टेस्ट वाढवण्यासाठी लिंबूचा रस पण टाकून घेते. आणि हे आता सर्व एकत्र करून घेणार आहे मी. आणि सर्व सलाद एकत्र करून घ्यायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मग मुलांना नाश्त्यासाठी द्यायचं होतं मला. तर इथे मी अशा प्रकारे पौष्टिक असा हेल्दी आहार मुलांना नेहमी देण्याचा प्रयत्न करत असते, कारण आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण इथे कच्च्या चण्याच्या जागी बॉईल केलेले चणे पण घेऊ शकतो. तर मी आज मुलांना कच्चे चणे खायचे होते, जसे ट्रेनमध्ये मिळतात ना, तर तसे त्यांना आज हवे होते. तर मग चला म्हटलं आज मुलांना आपण त्यांच्या आवडीनुसारच देऊ. तर आम्ही छानपैकी असं सलाद बनवलेलं आहे आणि आता सर्वजण मस्तपैकी ब्रेकफास्ट करून घेतो आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर मग आणखी बाकीच्या कामाला सुरुवात करायची आहे. तर आणखी माझे जे काम दिवसभराचं रुटीन आहे तर ते मी पूर्ण करते आणि त्यानंतर मग भेटूया आपण. चला तर आता या सर्वांनी नाश्ता करायला. तर हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. तर संध्याकाळी गणपती बाप्पाच्या आरतीकरिता मोदक बनवायचे होते प्रसादाला. तर दिशा म्हणाली की आई आज गणपती बाप्पाला प्रसाद मी बनवणार. तर इथे दिशा गणपती बाप्पासाठी मोदक बनवत आहे. तर ठीक आहे म्हटलं दिशू बनव. तर तिने मस्तपैकी आता इथे कढईमध्ये तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये तूप तापल्यानंतर त्यामध्ये रवा टाकला. तर आज मी दिशाच्या हातानेच गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवणार आहे प्रसाद आणि आजची आरती पण माझी दिशाच करणार आहे. तर कसं आहे, या छोट्या छोट्या गोष्टी मुलींना शिकवणे खूप आवश्यक असते. तर मी तिला सांगत होती ह्या पद्धतीने बनव म्हणून. तर आज तिच्या हातचे मोदक आहे. दिशाच्या रवा मस्तपैकी तिने भाजून घेतलेला आहे. इथे छान तिला सांगितलं की लालसर रंगावर भाजून घे म्हणून. तशी तिला कुकिंगची खूप आवड आहे. तर ती नेहमी असं प्रयत्न करत असते नवीन काहीतरी बनवण्याचा. तसं तर ती जास्त फास्ट फूड बनवते. तर तिला फास्ट फूडपेक्षा आपण जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत ते पण मला शिकवायचे आहेत. तर मग आज तिला मी पहिल्यांदा पारंपरिक पदार्थामधून मोदक शिकवत आहे. तर हे बघा इथे छानपैकी आपला रवा भाजून झालेला आहे आणि इथे मी तिला भांड्यामध्ये पाणी पण ठेवायला सांगितलं आहे गरम करायला आणि थोडीशी चवीनुसार एकदम कमी प्रमाणात साखर टाकलेली आहे इथे. तर अशा प्रकारे ती भाजून घेत आहे शिरा आणि यामध्ये आता थोडं गरम केलेलं पाणी टाकून घ्यायला सांगितलं आहे तिला. तर तिने आता इथे पाणी पण टाकून घेतलं आणि मस्तपैकी ती आता हा झालेला आहे आपला प्रसादाचा शिरा तयार. आणि ह्या शिरामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकल्यानंतर तरी आता तिला सांगितलं की मस्तपैकी माझ्याकडे तयार होऊन. तर ते पण सर्व मिक्स केल्यानंतर याला टाकून घ्यायला लावली. पावडर पण टाकून घेतली आणि आपल्याला जर आवडत असेल तर आपण यामध्ये खोबरं किस पण ॲड करू शकतो किंवा आपल्याकडे जे समजा जे आपल्या पावडर वगैरे असतात दूध पावडर वगैरे ते पण आपण यामध्ये ॲड करू शकतो. तर मग मी इथे तिला सर्व टाकून घ्यायला लावलं आणि इथे मोदकच्या साच्यामध्ये ती मोदक भरून आता त्या मोदकाला आकार देणार आहे. तर अशा प्रकारे तिचा मोदक बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर हे बघा आता आमचे दिशाचे मोदक सुरू आहे बनवणं. आज गणपती बाप्पा नक्कीच आवडीने मोदकांचा प्रसाद स्वीकार करतील, कारण आज माझी दिशा पहिल्यांदा मोदक बनवत आहे. तर आम्ही तिला सर्वजण म्हणत होतो की आज तुझ्या हातचा प्रसाद गणपती बाप्पा नक्की खाणार. तर ती वाट बघत होती की गणपती बाप्पा केव्हा माझ्या हातचा प्रसाद खातील आणि केव्हा नाही. तर चला तर मग असं आहे, मुलांचं विचार असतात मुलांचे. तर इथे बघा छानपैकी मस्त असा अप्रतिम आणि सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. तर हा बघा, हा आहे माझ्या दिशाने बनवलेला गणपती बाप्पासाठी मोदक. तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला माझ्या दिशाने बनवलेला मोदक. मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता इथे सर्व मोदक दिशा एक एक करून बनवून घेणार आहे
आणि हे सर्व मोदक बनवून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाला मोदकांचं प्रसाद दाखवणार आहोत. आणि मोदकांचा प्रसाद तयार झाल्यानंतर मग मुलांच्या हाताने मी मस्तपैकी आज आरती करून घेणार आहे. मुलांना सर्वांना आरतीला आवर्जून मी इथे राहायला सांगत असते, कारण मुलं तर तसे राहत नाही, आरती करायला बाहेरच पडतात. कारण आमच्या घराच्या बाजूलाच गणपती बाप्पा मंडळाचे बसलेले आहेत, तर जास्त करून मुलांची तिकडेच ओढ असते, कारण तिथं सर्व मुलं खेळत असतात, गेम असतात भरपूर. आणि कसं गणपती बाप्पा घरी आले म्हणजे घर कसं भरभरून जातं, आनंदी वातावरण होऊन जातं आणि मस्त प्रसन्न वाटतं. अगदी घर भरल्यासारखं वाटू लागलेलं आहे आणि सर्व वातावरण खूप प्रसन्न झालेलं आहे. घरामधलं मुलं पण खूप आनंदी आहेत. तर हे बघा, हे किती छान असे मोदक बनवलेले आहेत दिशाच्या हातचे. आणि तिनेच प्लेट पण छान डेकोरेट केलेली आहे मस्तपैकी गुलाबाच्या पाकळ्या ठेवून. तर त्यानंतर मुलांची आरती वगैरे झाली, गणपती बाप्पाला प्रसाद दाखवला, आरती झाली. आणि त्यानंतर हे बघा, फास्ट फूड प्रेमी आहे माझी दिशू. तर इथे आता तिने झोमॅटोवरून बोलवलेला आहे पिझ्झा आणि बर्गर आणि चॉकलेट केक, असं काहीतरी 2-3 प्रकारचे तिने बोलवलं होतं. तर मुलं इथे मस्तपैकी पार्टी करत होते. मुलांची अशी पार्टी नेहमीच एखाद्या याच्यावर सुरू असते. एखाद्याच वेळेस मी त्यांना करू देते, जास्त तर मी करू देत नाही. आणि नेहमी मी त्यांना हेल्दी आणि म्हणजे असं घरगुतीच खायची हे ठेवत असते, पण एखाद्या वेळेस मुलांची इच्छा पूर्ण करावी लागते. चला म्हटलं आज ठीक आहे, करून घ्या. तर दिशाने इथे बोलवलेलं होतं आणि सर्वात आधी तर मुलांना बोलवल्यानंतर असं काही खायचं म्हटलं तर सर्वात आधी त्यांना स्नॅपची वेळ असते. तर इथे सर्वात आधी दिशाने स्नॅप काढून घेतलेला आहे. आणि हा बघा, असा आहे आजचा पनीर चिल्ली पिझ्झा. तर दिशाने पनीर चिल्ली पिझ्झा बोलवला होता, तर छान होता, टेस्टी होता. सर्वांनीच टेस्ट बघितली. तर इथे चालू आहे गमती, त्यांच्या हाशी मजाक आणि एकमेकाला ते चिडवत आहे. चला म्हणून आपण सर्व मिळून पैसे देऊ म्हणून याचे. तर इथे मुलांची पार्टी सुरू आहे आणि त्यांच्या पार्टीमध्ये आम्ही पण थोडंसं एन्जॉय करत आहोत. तर हे बघा, इथे हा बोलवलेला आहे दिशाने टागो. तर इथे बघा, टागोची टेस्ट करत आहे सर्वजण. हां, दिशा सांगत आहे अप्रतिम टेस्टी. तर तिच्या आपल्या याच्यामध्ये चालू होतं तिचा आनंद सेलिब्रेट करणं. हे बघा, केदारने पण टेस्ट बघितली, आता गौरी बघत आहे. आणि सर्वजण एकमेकाला शेअर करतात, सर्व मिळून खातात मुलं. त्यांचं मला हे खूप आवडते की ते एकटे केव्हाच खात नाही, आणि काहीही खायचं म्हटलं आणि कोणतंही काही असलं तर ते एकमेकाला शेअर करतात आणि सर्व मिळूनच खात असतात. तर त्यानंतर बघितली यांनी पिझ्झाची टेस्ट. हे बघा, त्यांचा आनंद मुलांचा. आणि मुलं असेच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असतात. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना सेलिब्रेट करू द्यायला पाहिजे. तर इथे चालू आहे यांचं सेलिब्रेशन. आणि सेलिब्रेशनचं कारण मी तर इथे शेअर करणार नाही आहे, आम्ही ते नंतर वेळ आल्यावरच शेअर करू. मुलांचं सेलिब्रेशन आहे ते छोटंसं. आणि त्यानंतर बघा, पिझ्झा झाला आणि टाको खाऊन झाल्यानंतर इथे आहे हॉट चॉकलेट केक. तर इथे आता हे हॉट चॉकलेट केक ओपन करत आहे दिशा. मस्त आता मुलांचा मस्त्या धिंगाणा आणि मस्त हे गोंधळ चाललेला आहे. बघा, हा आहे हॉट चॉकलेट केक. दिशा आणि गौरी एकमेकाला हे चारून राहिलेले आहे. आणि माझी मुलं असेच घरी काही चला, तर आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.